आई आई चला ना झोपायला. हो ग, मला ना झोपच येत नाहीये. मी जरा कामावरून घेते आणि मग जाते हं झोपायला. कुठली कामं आवरायची आहेत? ओटा टेबल पुसून घेतलेला आहे मी, आजोबांना काढा दिलाय, तीनही खोल्यांमध्ये पाण्याचं तांब्याभंड ठेवलेलं आहे. अजून काही करायचं बाकी आहे का मला सांगा, मी करून टाकते पटकन. काय ग शुभ्रा, तू सगळंच करून टाकतेस अलीकडे. माझ्यासाठी काही कामच ठेवत नाहीस, मग मला काही सुचत नाही गो. एकदम गोंधळल्यासारखं होतं बघ. गोंधळायला काय झालंय आई? अहो दिवसभर राबत असता तुम्ही, चहा नाश्ता जेवण सगळी आवराआवर. मला तर ऑफिसमुळे वेळही मिळत नाही बघायला. मग रात्री घरी आल्यावर थोडंसं काम केलं तर काय बिघडलं? बरं चला ना, खरंच झोप आली आहे. अगं खरंच सांगते मी, खरंच मला झोप नाही येते. आई 11 वाजून गेलेत माहितीये का? हो, मी ना अजून थोडी कामं आवरते आणि मग येते. आता कुठली कामं आवरायची आहेत आई तुम्हाला? अगं माझ्या पलंगाखाली ना केव्हाची एक ट्रंक पडलीये, खूप सामान भरलंय त्यात. आज जरा ती साफ करते मग झोपते मी. आत्ता? हो ना, म्हणजे दिवसभरात वेळ नाही ना मिळत, आता वेळ तर करते ना. तू जा ना बाळा, तू झोप. चल मी आवरून घेते. तू झोप. अगं शुभ्रा तू जा ना बाळा, तू झोप ना. मदत करते तुम्हाला, चला. अगं असं काय करतेस? ऑफिसची किती कामं असतात बाळा. ओ माझं काम काय, लॅपटॉपवर करण्याचं. दिवसभर बसून असते मी, खरं काम तर तुम्हीच करता. अगं हो, पण तुमचं काम बुद्धीचं असतं, मी काय आपल्या घरातली कामं करत असते. आई मी किती वेळा सांगितलं हे असं नका बोलत जाऊ, मला नाही आवडत. बरं सॉरी. वा आई हे काय आहे सगळं? अगं हे सगळं बबड्याचं आहे. मी त्याच्याला गरोदर होते ना, तेव्हा मी माझ्या हाताने झबली शिवली होती अशी. आई ग, छोटे छोटे स्वेटर विणले होते, छोटे छोटे मोजे विणले होते. बघ ना किती गोष्टी आहेत. अगं हे बघ, हे दुपटं. माझ्या छोटूशा बबड्याला मी आंघोळ घातली ना की त्याला मी अशी छान ह्याच्यात अशी गुंडाळायचे मस्त पैकी असं, आणि मग त्याला असं ना गोधडीवर खेळत ठेवायचे. इतका गाढ झोपायचा ना तो. मग मी माझी घरातली सगळी कामं आवरायचे आणि जरा त्याच्या शेजारी लवंडले ना की दुसऱ्या मिनिटाला उठायचा लबाड. म्हणजे तेव्हापासूनच गृहीत धरायची सवय होती तर आईला. अगं ही बघ केवढी खेळणी आहेत त्याची. हे बघ, हे बघ, हे तर त्याचं खूप आवडीचं खेळणं होतं. ही सगळी खेळणी ना मी खूप जपून ठेवली ग माझ्या बबड्याच्या बबड्यासाठी. ओके. आणि बबड्याला ना अशी सवय होती, त्याला ही सगळी खेळणी एकत्र लागायची, सगळी अशी बांधून ठेवायचा खालती. पण काय करणार, त्याची खेळणी पायात यायची ना ग. एक दिवशी बाबांनी बघितलं आणि बाबा इतके रागावले माहितीये. मग म्हणाले सगळी खेळणी उचलून बाहेर फेकून देईन मी. मग बबड्या बिचारा मला घट्ट मिठी मारली आणि किती रडला गो, हमसून हमसून रडला. मग मी म्हटलं बाबांना, बाबा असं नका करू, मी आवरून ठेवेन त्याचा सगळा पसारा, तुम्हाला अजिबात पसारा दिसणार नाही. आणि तेव्हापासून तुमच्या बोबड्याचा पसारा तुम्हीच आवरताय. खरंच. अगं कशी त्याची ती टोपी माकडाची, किती गोड दिसायचा ग हे घालून तो. अगं हा बघ, हा बघ, हा बबड्याचा फोटो बघितलास तू? गाल बघा त्याचे, किती गोड दिसायचा ग माझा बाळ. अगं ही बाबांची टोपी, ही इकडे होती. अगं ही सापडत नाही म्हणून वर्षभर बाबांची बोलणी खाल्ली मी. किती दिवसांनी ही ट्रंक उघडली मी. यात असं वेगळं नवीनच जग सापडेल असं वाटलंच नव्हतं मला. खरंच किती गोष्टी मनात डांबून ठेवत असतो ना आपण, अशा म्हणजे जपून ठेवतो, पण त्या गोष्टी त्या वेळी बाहेर आल्या तर त्या केवढा आनंद देतात हेच विसरतो आपण. अशा बंद ट्रंक मध्ये ठेवून त्याचा उपयोग काय? पण आज उघडली नाही ट्रंक. मी त्याबद्दल बोलतच नाही आई. मी त्या गोष्टी ज्या तुमच्या मनाच्या ट्रंक मध्ये बंद आहेत त्यांच्याबद्दल बोलते.
इतक्या वर्षात ती ट्रंक उघडून पाहिली आहेत कधी? त्याच्या आत किती गोष्टी दडलेल्या असतील माहितीये तुम्हाला आई? आज या ट्रंक मध्ये तुम्हाला तुमच्या लहानपणीचा सोहम सापडला, तशीच त्या मनाच्या ट्रंक मध्ये ती 32 वर्षाची आसावरी असेल ना कदाचित, जिने स्वतःच्या 4-5 वर्षाच्या मुलाला एकटीने मोठं करताना स्वप्नही पाहिली नसतील कधी. घरची कामं करताना तिच्या आवडीचं एखादं गाणं गुणगुणायलाही विसरली असेल ती. स्वतःचे सासरे, मुलगा, स्वतःचं घर, त्या घराचा हिशोब हे अगदी कमी पैशात बसवताना रस्त्यावरच्या चिंचा बोरांचा मोहही होऊ दिला नसेल कधी स्वतःला. ती आसावरी कुठेतरी आज दडलेली असेल ना आतमध्ये. आई, तिलाही कधीतरी मोकळा श्वास घ्यावासा वाटत असेल, बाहेर पडावंसं वाटत असेल, स्वप्न बघावीशी वाटत असतील. तिला बाहेर येऊ द्या ना. तिनेही तिची स्वप्न पाहिली असतील. 24 तासामध्ये थोडासा का होईना, पण माझा स्वतःचा, माझ्यासाठीचा वेळ असावा असं तिलाही वाटलं असेल ना. बास झालं आई, आता तिला बाहेर येऊ द्या. तिला तिच्या मनासारखं वागू द्या, स्वप्न बघू द्या. त्या स्वप्नांसाठी, ती पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे धावू द्या. आणि आई, खरं सांगू, हे असं ना मनसोक्त जगण्याचा आनंद ना वेगळाच असतो. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ. हो ना? सर, काय झालं? म्हणजे तुमचा फोनचा काही इश्यू आहे का? नाही नाही, तू आता रिंग दिलीस तेव्हा रिंग झाली, म्हणजे चालू आहे फोन. हो सर, पण तुम्ही मला मगासपासून फोन करायला सांगते म्हणून विचारलं. हा, ते फोन चालू आहे की नाही बघायला. म्हणजे कुणीतरी मला फोन करते आणि फोन लागत नाही, असं होत नाही ना, हे बघायला. अच्छा सर, एक विचारू का? हा, इतका महत्वाचा फोन येणार आहे का? कुणाचा सर? स्वप्नांचा. बरं आई, चला मी झोपते आता. तुम्ही पण झोपा लवकर. हे ऐक ना शुभ्रा, किती दिवसांनी आपण दोघी अशा निवांत गप्पा मारत बसलोय ना. थांब ना थोडा वेळ अजून. काय होतंय तुम्हाला? झोपायचं नाहीये का? अहो, माझ्या आधी उठता ना तुम्ही. किती दमला असाल? बरं वाटतंय ना तुम्हाला? हो ग. हे बघा, जांभई सुद्धा येते, म्हणजे झोप आलीये तर. हो ना? हो. मग काय झालंय आई? अगं, ते अभिजित राजे आहेत ना, हा, ते माझ्या स्वप्नात येणार आहेत म्हणाले माफी मागायला. काय? काही या, ते तुमची माफी मागायला तुमच्या स्वप्नात येणार आहेत? अगं हो, खरंच. अगं तू हसतेस काय? अगं ते खरंच माझ्या स्वप्नात आले, आणि जोपर्यंत मी त्यांना माफ करत नाही तोपर्यंत जर ते नाही गेले तर मी झोपूनच राहीन ना. असं काही नाही होतं आई. असं कोणाला तरी वाटलं तर ती व्यक्ती आपल्या स्वप्नात कशी येऊ शकेल? असं नाही होत. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. अगं शुभ्रा, ते अभिजित राजे आहेत, ते काही करू शकतात. हा, हे बाकी खरंय, पण मला नाही वाटत ते असं काही करतील. ते अजिबात येऊन तुम्हाला त्रास देणार नाहीयेत, असं काही करणार नाहीयेत. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण त्यांना फोन करूया आणि विचारूनच घेऊया. अगं नको शुभ्रा, नको. नको काय? तुम्ही इथे अशा जागत बसणार आणि ते स्वप्नात आलेच नाहीत तर? विचारून घेऊया ना येणार आहेत की नाही ते. थांबा. ऐक ना शुभ्रा. हॅलो. हाय सर, मी शुभ्रा बोलतेय. बोल शुभ्रा. कुठे आहात तुम्ही सर? मी कुठे असणार? मी हॉटेलमध्ये. आता बंद करायची तयारी सुरू आहे. पण तू काय अचानक फोन केलास? काय भूक लागले का? काय पार्सल पाठवू? आईस्क्रीम पाठवू? नाही नाही नाही, मला यातलं काहीच नकोय. बघा, ते अजून हॉटेलमध्ये आहेत, मग स्वप्नात कसे येतील? पण काय तू काय अजून जागी कशी काय? काय झोप येत नाही की काय? अरे सर, खूप झोप येते. काय सांगू तुम्हाला, पण आमच्या घरात काही कारणाने जागरण चालू आहे. पण सर मला सांगा ना, तुमचं काम झालं की मग तुम्ही काय करणार आहात? म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात का? नाही, मी कुठे जाणार? अर
नाही नाही, मी विसरलो. काय सर? नाही, माझी एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे, तिथे जावंच लागेल ना मला. हो का? पण म्हणजे सर खूप महत्वाचं काम आहे का तुमचं? म्हणजे जावंच लागेल का तुम्हाला? हा, खूपच महत्वाची आहे. काय आहे, ज्यांच्याशी माझी अपॉइंटमेंट आहे ना, ते मला भेटायला वेळच देत नाहीत, बोलायला वेळ देत नाहीत. मग काय करणार? मग आज मी ठरवलंय, सरळ जाऊन मी स्वप्नातच गाठणार. जे होईल ते होईल. बरं 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 सर, ओके. ठीक आहे सर, ठेवते मी. गुड नाईट. गुड नाईट. बघितलंस ना काय म्हणाले ते? मी सांगितलं होतं ना तुला. अहो ते मस्करी करतायत तुमची. असे कसे ते तुमच्या स्वप्नात येतील? प्लीज टेन्शन घेऊ नका. आणि चला आता मी जाऊन झोपते, तुम्ही पण आवरा आणि झोपा पटकन. आई अगं गुड नाईट. हो. आसावरी, मी आलोय. तोंडावर पाणी मारलं पाहिजे. अगं बाई, उगीच घाबरवतायत मला. जागेपणी स्वप्न पडतायत की काय मला? कॉफी करून पिते म्हणजे मला झोप नाही यायची. एवढ्या रात्री कोण स्वयंपाकघरात तडमडतंय? कोण आहे? बाबा मी आहे. झोप आता. हो बाबा. दोन रिंग मध्ये फोन उचलला असायचा अर्थ जागे होतीस तर. कसं झोपायचं? मी स्वप्नात येण्याची भीती वाटली. खरंच मी स्वप्नात येणं एवढं वाईट आहे की तुला जागं राहणं बरं वाटलं? स्वप्नात येऊन त्रास देणारा दुष्ट वाटलो मी तुला? पण तसंही स्वप्नात येऊन मी तुझी माफीच मागणार होतो, जे काय झालंय त्याबद्दल. एक खूप छान मैत्रीण मिळाली होती मला, जिला मनातलं सगळं सांगता यायचं. ती बरोबर असली की खूप मस्त वाटायचं. तिचा तांदूळ घातलेला चहा पण गोड लागायचा आणि राग मिरचीच्या ठेच्यापेक्षा तिखट. बका बका मिरच्या खाऊन सुद्धा डोळ्यात पाणी यायचं नाही. पण हळवी तर एवढी की आत्ताही डोळे भरून आले असतील तिचे. सॉरी असावं, त्या दिवशी मी जे काय बोललो त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. चीड, रागाव, काय हवं ते बोल मला. तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, पण आपली मैत्री तोडू नकोस यार. तुझ्यासारखी मैत्रीण मला आता कशी मिळणार? आणि तसं चांगला आहे ग मी. तुलाही माझ्याशिवाय कोणी मित्र नाही आहे ना, मग काय गमावतेस हा एकुलता एक मित्र? राहू दे ना यार. बस चल, झोपा. गुड नाईट. नक्की? विश्वास नाही माझ्यावर? हा, आता तूच खेचून मला तुझ्या स्वप्नात नेलंस तर मग माझा काही इलाज नाही. आता तरी
माफ केलं असं म्हणणं. स्वप्नात येऊ? नको नको, केलं माफ. थँक्स आसावरी. तुला कल्पना नाही मला किती बरं वाटलंय. आपल्या जुन्या मैत्रीची नव्यानं सुरुवात झाल्याबद्दल एक गोड भेट उद्या तुझ्यापर्यंत पोहोचेल. अगं बाई, आता काय? कळेल तुला. गुड नाईट. हो, गुड नाईट. हा. चल जा जा. बापरे, हे काय आहे? अगं बाई, जा जा जा. जा ना, जा ना, जा. शुभ्रा शुभ्रा, ये ना लवकर. मग काय आलं बघ घरा. शुभ्रा शुभ्रा, अगं ये ना बघ, हे काय आलं बघ घरात. तिकडे तिकडे खिडकी आहे, तिकडे जा जा. अरे शुभ्रा, आपल्या घरात हेलिकॉप्टर आलंय ग. आई ते हेलिकॉप्टर नाही, तो ड्रोन आहे. अगं मला पत्रावळी बनता ड्रोन माहिती. काय ड्रोन नाही, ड्रोन म्हणजे काय सांगू. ओके, छोटं हेलिकॉप्टर आहे. बघ ना, आपल्या घरात कशाला आलंय ते. अहो, कुणीतरी पाठवलंय. ती बघ, पिशवी आहे त्याला लावलेली. ना सोमच असतात म्हणून सकाळी घाईघाईने गेला तो. हो का? ते माझ्यासाठी नाही आलंय, तुमच्यासाठी आलंय. पाठवलं असतं ते. सोने नाही पाठवले. या या या, एक काम करा, माझा हात धरा बरं. हात धरा. शुभ्रा बघ ना, बघ कसं. काही नाही होणार आहे. हळू, सावकाश सावकाश. जा, घेतलं ना, जा चल, जा. गेलं ना ते. अगं बाई, किती घाबरले ग मी. वाव, पण इतकी इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणजे अभिजित राजेंचीच असणार बघा. हे काय आहे? जुन्या मैत्रीच्या नव्या सुरुवातीची गोड भेट. गुलाबजाम. मला गुलाबजाम खूप आवडतात. छे हो, सोहमला आवडत असते. सोहमला ना त्यापेक्षा मग आजोबांना आवडत असते. नाही नाही, बाबांना पण. हा, बरोबर. आजोबांनी खाऊन संपवले आणि मग एखादा उरला की तो फुकट जाऊ नये म्हणून तुम्ही खात असाल. ते गुलाबजाम काय रसगुल्ले असते तरी तुम्ही तेच केलं असतं. नाही नाही, मला खरंच गुलाबजाम खूप आवडतात मनापासून. कळलं मला ते. कसं? मला न विचारता एकटीनेच खाऊन टाकलात म्हणून. अगं बाई, नाही नाही नाही, सॉरी सॉरी. थँक्यू. पण आई, आज मी खूप खुश आहे. हो, फायनली तुम्हाला तुमच्या आवडी निवडी कळायला तर लागल्या.